नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. आता ठरल्याप्रमाणे महिपतवरती अर्जुन आणि सायलीने जो डाव टाकलेला असतो त्यात ते सक्सेसफुल झालेले असतात. कारण ती चिठ्ठी वाचून महिपत घाबरलेला असतो. कारण आता 22 वर्षापूर्वीचा अपघात कुणाला आठवतोय असे अनेक प्रश्न आता महिपत समोर उभे असतात. अर्जुन मात्र अंगावर चादर घेऊन आता वेषांतर करून बाजूला उभा असतो. तर इकडे सायली गाडीच्या आड लपून महिपतकडे बघत असते. नेमकं चिठ्ठी वाचून महिपतच्या चेहऱ्यावरती जे काही एक्सप्रेशन आलेले असतात ते आता सायलीने ओळखलेले असतात. कारण बाहेर निघालेला महिपत ही चिठ्ठी वाचून घाबरलेला असतो आणि तो आतमध्ये निघून जातो. तर इकडे आतमध्ये येताच महिपत आता जोरात ओरडतोय, पाणी आण रे माझ्यासाठी. आता लगेच घरातील नोकर जो असतो तो आता महिपतसाठी पाणी घेऊन येतो आणि तिथेच उभा असतो. पाणी पिताच महिपत त्यावरती आपला राग काढतो. तू काय माझं तोंड बघत बसलाय, निघ ना इकडनं. त्याच वेळेस महिपत आपल्या खिशातनं ती चिठ्ठी काढतो आणि लागतो, नाही, त्या अपघाताबद्दल कुणालाही काही माहिती नाही. मग कशी कोणी चिठ्ठी पाठवली? नाही नाही नाही, हे शक्यच नाही आहे. कसं कुणाला माहीत असू शकतं? तो अपघात घडला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. हे शक्यच नाही आहे. फक्त एका चिचुंद्रीला माहिती, तिलाच माहिती हे सगळं. तिने केलं असेल का? या महिपतशी पंगा कोणीही घेऊ शकत नाही. तिने जर हे केलं असेल ना तर ती अजून या महिपतला ओळखत नाही. हा महिपत या असल्या चिठ्ठ्यांची पिपाणी बनवतो आणि अशी वाजवतो. तरी ते आता महिपतने त्या चिठ्ठीची अशी पिपाणी बनवलेली असते आणि आपल्या तोंडाने असं तो वाजवण्याचा प्रयत्न करत असतो. आता रागाच्या भरात महिपत ती चिठ्ठी लांब फेकून देतो. कोण असेल याचा तो विचार करू लागतो. तर इकडे आता अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो, सायली काय झालं? त्या महिपतनी चिठ्ठी घेतली का? नंतर मी पाठीमागे वळून बघितलं नाही. पुढे काय झालं मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा सायली म्हणू लागते, हो, आपला डाव सक्सेसफुल झालाय. ठरल्याप्रमाणे महिपतने ती चिठ्ठी उचलली आणि वाचली आणि त्यानंतर तो घाबरलाही. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, खरंच सायली? तेव्हा सायली म्हणू लागते, हो, ती चिठ्ठी वाचून त्याच्या चेहऱ्यावरती जे काय हावभाव होते ना ती मी बरोबर ओळखले आणि तसाही तो बाहेर निघाला होता. पण या चिठ्ठीमुळे तो पुन्हा आतमध्ये घरात गेला. आणि हे बघा, आता आपल्याला दुसरा डाव टाकायचा आहे बरं का. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, हो सायली, पण आता आपल्याला अलर्ट राहावं लागेल. कारण हा महिपत सावध झालाय. तो नक्कीच काहीतरी करू शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त गांभीर्य पाळून आता दुसरा डाव टाकायचा आहे. चला, आधी आपण तो महिपत किती घाबरलाय ते बघूया. असे म्हणत सायली आणि अर्जुन तिकडनं निघालेले असतात. तर आता इथे ठरल्याप्रमाणे दुसरा डाव टाकण्याची वेळ आलेली असते. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणू लागतो, सायली, चल आता महिपतला फोन लाव. आता अननोन नंबरवरनं इथे सायली आणि अर्जुनने महिपतला फोन लावलेला असतो. नागराज आणि महिपत मात्र तिथेच बसलेले असतात हॉलमध्ये. तेवढ्यात लगेच आता फोन वाजल्यामुळे महिपत नागराजला म्हणू लागते, कुणाचा फोन आहे बघ बरं. तेव्हा लगेच नागराज म्हणू लागतो, म्हणजे नाव नाही आहे पण वेगळाच नंबर दिसतोय, अननोन नंबर आहे, बघा बरं उचलून. असे म्हणत आता महिपत पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागते, कोण आहे? त्यावर लगेच आता इकडनं सायली म्हणू लागते, तुझा काळ बोलते मी. 22 वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय ना? मला चांगलाच आठवतोय. आता मी तुला सोडणार नाही. आता मात्र महिपतला धक्का बसतो. तर इकडे अर्जुन आणि सायलीने वेगळा आवाज काढून आता महिपतला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता हा घाबरलेला महिपत स्वतःच्या तोंडून सत्य कसं कबूल करणार? मग सायली आणि अर्जुन याला कसा धडा शिकवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.